शाळा कॉलेज आणि ट्युशनला जाताना विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या 15 शाळकरी मुलांविरुद्ध सिंदेवाई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। सोमवारी या सर्व मुलांच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदार कांचन पांडे यांनी किशोरवयीन मुलं आणि त्यांच्या पालकांचा चांगलाच क्लास घेतला। 18 वर्ष पूर्ण नसताना मुलांच्या हाती दुचाकी देणाऱ्या पालकांना पोलीस निरीक्षकांनी कडक शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत। अनेक वेळा शाळा कॉलेजला जाणारी अल्पवयीन मुलं भरधाव वेगात दुचाकी चालवतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो। शिवाजी चौक, सिद्धार्थ चौक, दसरा चौक, नवीन बस स्टँडसह अनेक भागामध्ये सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक शाळकरी मुलं आणि टवाळखोर भन्नाट वेगामध्ये दुचाकी चालवताना दिसतात। वेगावर नियंत्रण मिळवणं अवघड झाल्यानं अनेकदा गंभीर किंवा किरकोळ अपघात होतात। या प्रकाराला आळा घालण्यासाठी सिंदेवाई पोलिसांनी सोमवारपासून अल्पवयीन दुचाकी चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे, जी पुढील 2-3 दिवस चालू राहणार आहे। या मोहिमेमध्ये 15 अल्पवयीन मुलांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या। ही वाहनं मुलांना परत न देता त्यांच्या पालकांना बोलावून सूचना देण्यात आल्या आणि प्रत्येक वाहनाला 5,000 रुपये दंड आकारून सोडून देण्यात आलं। ठाणेदार कांचन पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले की यापुढे अल्पवयीन मुलं दुचाकी चालवताना आढळल्यास त्या गाडीची नोंदणी आणि पालकाचा वाहन चालवण्याचा परवाना अर्थातच लायसन्स रद्द करण्यात येईल। एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी पालकांना बजावलं। या कारवाईमुळे पालकांमध्ये आणि अल्पवयीन दुचाकी स्वारामध्ये धाक निर्माण झाला आहे। आज जी अल्पवयीन मुलांना वाहनं चालवताना आम्ही आज मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। एकूण 15 मुले जे अल्पवयीनसारखे दिसतात, त्याच्यातले ॲक्च्युअल 10 अल्पवयीन मुले आहेत, 18 वर्षाच्या खाली आहे। आणि यांच्या सर्व पालकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि यानंतरही जर वेळोवेळी या पद्धतीने ही कारवाई चालत राहील, कुणीही आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की कुणीही आपल्या अल्पवयीन मुलींना वाहन चालवण्यास देऊ नये, तसेच त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण आणि लक्ष ठेवावे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।